अरे बाला बाला काय झाला रे? अरे बाला काय झाला? अरे काय झाला म्हणजे काय झाला? काय झाला म्हणजे काय झाला? काय बोलायचं? बोलियाचं काय आणि करियाचं काय? बोलियाचं काय आणि करियाचं काय? समजा मुसल क्यारा. आता इथे मी बसलोय, तुम्ही म्हणाल काय करतोय? फुला झाडा बघतोय. काय आहे? देवाची करणी आणि नारळात पाणी. देवाची करणी नारळात पाणी तुम्ही ऐकलं असाल ना. पण देवाची करणी आणि नारळात पाणी याच्यापर्यंत ठीक आहे. तर मनुष्याची करणी पण समजून घेणं गरजेचं आहे. काय म्हणतोय मी? मनुष्याची पण करणी समजून घेणं गरजेचं आहे. मग मी काय स्लोगन बनवलं आहे? काय? देवाची करणी नारळात पाणी, तसंच मनुष्याची करणी आणि अवेळी पाणी. म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो, काय आहे ती परिस्थिती. मनुष्याची करणी. आता मनुष्याची करणी काय आहे? म्हणजे सृष्टीचा ऱ्हास. फुलं आहे. आता हे फूल दिसते काढायचं, फक्त ओरबाडायचं. तुम्हाला जर देवाला, त्या परमेश्वराला, त्या मूर्तीला, त्या ह्याला फूल वाहायचं असेल तर एकाच दुसरं फूल वाहा. पण सगळी ती फुलं काढायची, ओरबाडायची आणि ती वाहायला जायची. त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. एक जर तुम्ही सुंदर असा ह्या बनवलास, काय हार बनवलो, बस झालं ना. लयशी फुलं काढायची, अर्धी वापरायची, अर्धी फेकून द्यायची. जेवढी होईल तेवढी, जेवढी होईल तेवढी. बघा, वाघ सुद्धा शिकार करताना एकदा शिकार केली, एका प्राण्यात त्यांनी मारल्या की तो परत दुसऱ्या प्राण्यात मारणार नाही. तो खाऊन सरासर तो त्या खाता तो. मग त्याच्याबरोबर बाकीचे पण असत. म्हणजे कोलं येतोलो, लांडगो येतोलो, तरस येतोलो. म्हणजे एक वाघ जेवढी शिकार करता त्यावेळी तो स्वतःचा पण पोट भरता आणि इतरांची पण पोट भरतं. मग किडी मुंगी येईल, ते गिधाडा येईल, रवलेला उरलेला सुरलेला खाऊ. मग त्या सरला ना की मग तो नंतर जाता वाघ परत एक शिकार करतो. मित्रांनो, लक्षात दिला काय? असा माणसाची करणी आणि अवेळी पाणी. पण माणूस बघा, आता जेवण शिजवता आणि इतक्या खरकटा तयार करता, इतक्या त्याचा जेवण राहता, कचऱ्याच्या डब्यात नेऊन टाकतं. कचऱ्याच्या डब्यात नेऊन टाकतं. आपल्या किती वया किती आपण खातलो त्याचा अंदाज नाही. तो फुकट जाता. तो शेळ होता, पापं होता. आणि मग शेळे पापं नेऊन तुम्ही कोणाक गरीबाक देता. त्या गरीबाक देवचा असात ना तर तुमका शेळो पाकं देऊन उपयोग नाही. ताजा देवा. तुम्ही 4 टिपले भात टाकलास ना, तुमका 3 टिपरे होईल. म्हणजे 3 ग्लासा, 3 टिपरे तुम्ही भात टाकलास शिजव, तुमका पुरा तितकं. त्याच्यात 1 टिपरी टाका. तो 1 टिपरी असा ना, तो त्या गरीबाक देवा. नुसतं भात नाही म्हणणं आहे, सगळा जेवण सांगायचा उद्देश समजून घ्या. पण मनुष्य प्राणी तसं नाही असं. तो काय करता? मतलबी असा, स्वार्थी असा. तो फक्त ओरपडता. मनुष्य प्राण्यात कशाक जन्म घातल्याने या सृष्टीने त्या सृष्टीचं संवर्धन करू. संवर्धन करता काय? नाही करता. प्रदूषण करता. म्हणून मी काय म्हटलं आहे? मनुष्याची करणी आणि अवेळी पाणी. पाऊस कधी पण पडता. तुम्ही म्हणशात अवेळी पाणी म्हणजे काय? तर पाऊस कधी पण पडता, कधी येता, कधी जाता. हे तुम्ही विचार करा. कधी दिवाळीत पडलो, आता मध्येच कधीतरी पडाल. मध्ये काहीतरी मी माझ्या मित्राक फोन केला तेव्हा समाजला सांगलीत पाऊस पडलो. कोणाक तरी फोन केला तर कळलं अमुक ठिकाणी पाऊस पडलो. काळ वेळ नाही, परिस्थिती नाही. त्याचं कारण काय? त्या सृष्टीचं चक्र असा ना तर बिघडवून टाकलो आम्ही. सृष्टीचा चक्र, ऋतुचक्र आम्ही बिघडवलं. वातावरणात काय झाला? वातावरणाची परिस्थिती काय झाली आहे? अगदी भयंकर झाली. या ओझोन वायू असत ना, ओझोन वायू ते विरळ झाले. सूर्याची किरणं आता पोचूक लागली सरळ, म्हणून उष्णता वाढली. आम्ही झाडापेडा उपटान टाकली.
कापान टाकली, तोडान टाकली, जंगलाचा विध्वंस केलो. कशाच्या नावावरती? प्रगतीच्या नावावरती, उन्नतीच्या नावावरती, कामधंद्याच्या, उद्योगाच्या नावावरती. म्हणून म्हणालो मनुष्याची करणी आणि अवेळीपण. काय करतालास? बाला काय सांगतलो? बाला सांगान थकलो. बालाक नुसता प्रश्न विचारतास, बाला काय झाला? काय झाला? बोलियेचं काय आणि कर्याचं काय? बोलियेचं काय आणि कर्याचं काय? हृदय करपाटला, जल्ला मोहरा आणि करपाटला कालीच. कोणाचा मोहरा? तर मनुष्य प्राण्याचा मोहरा जल्ला आणि करपाटला कालीच त्याचा. कालीच हरवलाच नाही. आता विचार करा तुम्ही, सृष्टीचं संवर्धन करूक होया की नाही? सृष्टीचं संरक्षण करूक होया की नाही? ज्याच्यासाठी तुमका या सृष्टीन जन्माक घातल्या, त्या सृष्टीचं संवर्धन करूक होया की नाही केलास तर घेऊन जातलो एकदा. त्याच दिशेने आता चाललो आपण. युग परिवर्तनाच्या दिशेने आपण चाललो आहोत. आता ह्या सृष्टीचा परत नाश होईल, परत सृष्टीला सुरुवात होईल. कशापासून? जलचर प्राण्यापासून. म्हणून दशावताराक आम्ही काय समजतो? सनातन संस्कृतीप्रमाणे तर सृष्टीच्या निर्मितीचं सिद्धांत दशावतार. तुमका समजून घ्यायचं असाल, जाणून घ्यायचं असाल तर सनातनी वास्तव या माझ्या चॅनलवर जावा. थंय मी हे सगळे व्हिडिओ बनवलेले असत. दुसरं माझं चॅनल असा वास्तवावर बोलू काहीतरी, त्याच्यावर जावा, राजकारणाबद्दल समजून घ्यावा. तिसरा चॅनल असा बोलायचं तरी काय, त्याच्यावरती मी हिंडाक जातं आहे, काय करतं आहे त्या मी त्याच्यावरती टाकतो. 3 चॅनल ह्याच्या व्यतिरिक्त असत. त्याच्यावरती तुम्ही जाऊन माहिती मिळवू शकता. आणि सगळा वास्तव सत्य असा. बोलायचं तरी काय बोलायचं? वास्तवावर बोलू काहीतरी, सनातनी वास्तव. आणि नाटुकली ह्या चॅनलचा नाव. तर नाटका बंद करा. देवाची करणी, नारळात पाणी, मनुष्याची करणी आणि अवेळी पाणी. तर अवेळी पाणी पडूक होया, पाऊस पडूक होयो की नाही तुमच्या हातात असा. मनुष्य प्राण्याने जर कायदो नियम पाळल्यान त्या सृष्टीचो, त्या निसर्गाचो, तसे इतर प्राणी पाळतात, तर ह्या ऱ्हास होऊचा थांबताला, ही अधोगती होऊची थांबतली. बघा जमता काय? जमला तर वाचलाच, नाहीतर असा पुढे विध्वंस. बाला बोलायचं काय बोलता बाला? त्यात बोलता. बाला काय झाला? सृष्टीचं विध्वंस झालो. बाला काय झाला? तर मनुष्याची करणी आणि अवेळी पाणी.